आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात ना आपण एका अतिशय विचित्र अशा उदाहरणाने करूया. म्हणजे एक असा खेळ डोळ्यासमोर आणा जो खूप अटीतटीचा सुरू आहे. बरं. आणि या मोठ्या सामन्यात एक खेळाडू अचानक स्वतःचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात घालतोय. तो अगदी आनंदाने स्वतः बाद होतो, म्हणजे स्वतःलाच संपवून घेतो. पण का? तर त्याच्या अंगावर असलेली त्याच्या संघाची जी जर्सी आहे ना, ती जर्सी खेळात टिकून राहावी आणि पुढच्या फेरीत जावी म्हणून. अरे बापरे. हो ना. आता वरवर पाहता हे किती वेडेपणाचं वाटतं. कोणताही सामान्य माणूस असाच विचार करेल की अरे जर मीच या खेळात जिवंत राहिलो नाही तर त्या जर्सीचा किंवा त्या संघाच्या विजयाचा मला काय उपयोग. अगदी बरोबर. पण जर आपण जीवशास्त्राच्या आणि उत्क्रांतीच्या जगात डोकावून पाहिलं तर निसर्गात अनेक प्राणी अगदी हुबेहूब असंच वागतात. आणि त्यांच्या शरीरातले जणूक म्हणजे ज्याला आपण जीन्स म्हणतो ना, त्यांचं वर्तन अगदी या वेढ्या खेळासारखंच असतं. अगदी तसंच असतं. आणि ती जी संघाची जर्सी तुम्ही म्हणालात ना, ती जर्सी म्हणजेच आपले जीन्स किंवा जणूक. अच्छा. आज आपण रिचर्ड डॉकिन्स यांचे द सेल्फिश जीन या अत्यंत जगप्रसिद्ध आणि विज्ञानविश्वात खळबळ उडवून देणाऱ्या पुस्तकातील एका विशिष्ट प्रकरणावर अशीच सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, आणि त्या प्रकरणाचं नाव आहे जीन्समॅनशिप. नक्कीच. प्राणी दुसऱ्या प्राण्यांसाठी स्वतःचा बळी का देतात यामागे नेमकं कोणतं गणित दडलेलं आहे याचा आपण आज वेध घेणार आहोत. म्हणजे निसर्गात प्राणी एकमेकांना मदत का करतात यामागचं जे कोड आहे ते आपण आज सोडवणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की मधमाशा स्वतःच्या पोळ्याचं रक्षण करण्यासाठी शत्रूला डंख मारतात, पण डंख मारल्यावर त्या स्वतः मरून जातात. हो, खूप सामान्य उदाहरण आहे हे. किंवा एखादा पक्षी जेव्हा एखादा शिकारी प्राणी जवळ येतो तेव्हा तो मोठ्याने ओरडून पूर्ण थव्याला सावध करतो, पण असं ओरडल्यामुळे तो स्वतः मात्र त्या शिकाऱ्याच्या नजरेत येतो आणि स्वतःचा जीव धोक्यात आणतो. बरोबर. मुंग्यांपासून ते पक्ष्यांपर्यंत आणि अगदी माणसांपर्यंत सर्वत्र जो हा परोपकार किंवा अल्ट्रुइझम दिसतो ना, त्यामागे जनुकांचा अत्यंत थंड डोक्याचा असा स्वार्थ कसा लपलेला असतो हे आपण उलगडणार आहोत. नक्कीच. पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. बोला ना. निसर्गातल्या या राजकारणाची आपण आज चर्चा करणार आहोत, पण यात कोणताही आपला राजकीय दृष्टिकोन नाहीये, म्हणजे कोणताही डावा किंवा उजवा विचार आपण मांडत नाहीयेत. अगदी बरोबर. आपण कोणत्याही विचारसरणीची बाजू घेत नाहीये. या पुस्तकात ज्या काही वैज्ञानिक संकल्पना आहेत त्यांचं आपण निव्वळ निष्पक्षपातीपणे सादरीकरण करणार आहोत. तर सुरू करूया आपण. हो, नक्कीच. आता या विषयाची सुरुवात करताना सर्वात आधी आपल्याला आपला मूळ दृष्टिकोनच बदलावा लागेल. म्हणजे कसा? आपण नेहमी असा विचार करतो की जीन किंवा जणूक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्राण्याच्या किंवा माणसाच्या एका शरीरात अडकलेली गोष्ट. हो ना, म्हणजे माझ्या शरीरातले जीन्स माझे. पण डॉकिन्स इथे एक अतिशय वेगळा विचार मांडतात. ते सांगतात की जीन हे केवळ एका शरीरात मर्यादित नसून ते अनेक शरीरांमध्ये एकाच वेळी अस्तित्वात असणारं एक विस्तारित माध्यम किंवा डिस्ट्रीब्युटेड एजन्सी आहे. डिस्ट्रीब्युटेड एजन्सी म्हणजे जरा सोप्या भाषेत सांगाल का? हो, म्हणजे जेव्हा एखादा जीन जिवंत राहण्याचा किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो फक्त ज्या शरीरात तो आत्ता आहे त्याच एका शरीराचा विचार करत नाही. अच्छा. तर तो संपूर्ण जगात इतर अनेक शरीरांमध्ये पसरलेल्या त्याच्या स्वतःच्या सर्व प्रतींचा म्हणजे कॉपीजचा विचार करत असतो. बापरे, हे थोडा चक्रावून टाकणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की एखाद्या जीनचा उद्देश फक्त मला वाचवा हा नसून माझ्यासारख्या दिसणाऱ्या सर्वांना वाचवा असा असतो. अगदी तसंच. पण मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो माझ्या मनात. जर एखादा जीन स्वतःच्या इतर कॉपीज वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हे कसं समजतं की समोरच्या दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात त्याचेच जीन्स आहेत? म्हणजे जीन्सकडे काही रडार वगैरे असतं का ओळखायला? हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. जणूकांना कसं समजतं की दुसरी कॉपी कुठे आहे? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुस्तकात एक अतिशय भन्नाट आणि प्रसिद्ध असा काल्पनिक विचारप्रयोग मांडला आहे. कोणता प्रयोग? त्याला ग्रीन बियर्ड इफेक्ट किंवा हिरव्या दाढीचा प्रभाव असं म्हणतात. आता थोडा वेळ अशी कल्पना करा की निसर्गात असा एखादा जीन आहे जो एखाद्या प्राण्याच्या शरीरावर चक्क हिरवी दाढी उगवतो. हिरवी दाढी म्हणजे अक्षरशः दाढी? हो, एक काल्पनिक उदाहरण म्हणून. आणि नुसती दाढीच उगवत नाही तर तो जीन त्या प्राण्याच्या मेंदूत अशी प्रवृत्तीही निर्माण करतो की ज्या ज्या प्राण्याला हिरवी दाढी असेल ना त्याच्याशी अतिशय परोपकाराने आणि प्रेमाने वागायचं. अरे वा, म्हणजे हा एखाद्या गुप्त संस्थेच्या सिक्रेट हँडशेक सारखा प्रकार झाला तर? अगदी तसाच. एखाद्या क्लबच्या सदस्यांनी एकमेकांना ओळखण्यासाठी जशी एखादी खूण ठेवावी तसा.
ज्याच्याकडे हिरवी दाढी आहे तो आपल्या गटातला आहे. त्याच्यात आपलेच जीन्स आहेत, त्यामुळे त्याला मदत करा. भारी आहे हे. हो. आणि यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जर असा हिरव्या दाढीचा जीन खरोखर अस्तित्वात आला ना, तर तो जीन पूलमध्ये अत्यंत झपाट्याने वाढेल. कारण तो स्वतःच्याच लोकांना मदत करेल सतत. अगदी बरोबर. तो स्वतःच्याच प्रती असलेल्या दुसऱ्या प्राण्यांना अगदी अचूक ओळखतो आणि त्यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करतो. पण हां, इथे एक मोठं पण आहे. हा केवळ एक विचारप्रयोग आहे. जीवशास्त्राच्या दृष्टीने असं खरोखर घडणं अतिशय कठीण आहे. थांबा. मला वाटतं मला यामागची अडचण समजते. इथे एक मोठी गोची असू शकते. सांगा पाहू. समजा उत्क्रांतीच्या ओघात एखाद्या प्राण्यामध्ये फक्त हिरवी दाढी उगवणारा जीन आला. म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर हिरवी दाढी आहे, पण दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती त्याच्यात नाही. हां, तो फक्त त्या दाढीचा फायदा घेतो, इतरांकडून सगळी मदत आणि अन्न लाटतो आणि स्वतः मात्र वेळ आल्यावर कोणालाच मदत करत नाही. बरोबर. म्हणजे तो नुसता फुकटचा फायदा घेणारा लबाड प्राणी झाला ना? क्या बात है. तुम्ही अगदी अचूक त्रुटी ओळखलीत. निसर्गात फसवणूक किंवा चीटिंग ही अतिशय सामान्य गोष्ट असते. जैविकदृष्ट्या असा ग्रीन बियर्ड प्रभाव अत्यंत दुर्मिळ आणि जवळजवळ असंभाव्य आहे. कारण एकाच जीनने शरीरावरची दाढी आणि त्याचवेळी परोपकारी स्वभाव अशा दोन पूर्णपणे भिन्न गोष्टींवर एकाच वेळी नियंत्रण ठेवणं अशक्यप्राय असतं. हो ना. म्हणजे एखादा लबाड प्राणी येईल आणि सगळी सिस्टीमच खराब करून टाकेल. अगदी तसंच. फसवणूक करणारे प्राणी या व्यवस्थेचा लगेच फायदा घेतील आणि ती व्यवस्था कोलमडून पडेल. म्हणूनच निसर्गाने मी माझ्याच जीन्सची दुसरी कॉपी कशी ओळखू या प्रश्नावर एक अधिक सोपा आणि खात्रीशीर मार्ग शोधला. आणि तो मार्ग कोणता? तो मार्ग म्हणजे नातेसंबंध किंवा किनशिप. अच्छा. म्हणजे जर हिरवी दाढी बघून ओळखता येत नसेल, तर आपलेच जणूक दुसऱ्या शरीरात आहेत हे प्राण्यांना त्यांच्या वंशावळीवरून समजतं तर. हो, फॅमिली ट्रीवरून. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थानं रंजक होतो. W.D. हॅमिल्टन यांचा सिद्धांत इथे खूप महत्वाचा ठरतो असं मी वाचनात आलं होतं. अगदी बरोबर. प्राणी नातेवाईकांना मदत करतात कारण त्यांच्यात समान जीन्स असतात. हॅमिल्टन यांनी हे गणिताच्या आधारे अतिशय अचूकपणे सिद्ध केलं. या सिद्धांताला आप्तसंबंधी निवड किंवा किन सिलेक्शन म्हणतात. हे गणित कसं काम करतं ते थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. नातेसंबंधांमध्ये जणुकांची टक्केवारी कशी मोजली जाते हे पाहणं खरोखर थक्क करणार आहे. समजा जुळे भाऊ किंवा बहीण असतील, आयडेंटिकल ट्विन्स, तर त्यांच्यात 100% जणूक समान असतात. म्हणजे ते जणू एकाच नाण्याची दोन रूपं असतात. हो, पण जर आपण आई-वडील आणि त्यांची मुलं बघितली तर त्यांच्यात 50% जणूक समान असतात. सख्खे भाऊ आणि बहीण यांच्यातही 50% जणूक समान असतात. अच्छा, म्हणजे आईवडील आणि भावंडे यात समानच टक्केवारी असते. हो, आणि आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यात हे प्रमाण 25% असतं. तर चुलत भावंडांमध्ये म्हणजे फर्स्ट कझिन्समध्ये हे प्रमाण साधारण 12.5%, म्हणजेच एकास 8 इतकं असतं. हे ऐकल्यावर मला आता ते गणित नेमकं कसं काम करतंय ते डोळ्यांसमोर दिसतंय. आणि म्हणूनच J.B.S. हाल्डेन या प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञाचं ते भन्नाट वाक्य अगदी तंतोतंत लागू पडतं इथे. हो, ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे. ते गमतीत म्हणाले होते की मी माझा जीव एका भावासाठी देणार नाही, पण मी माझ्या 2 सख्ख्या भावांसाठी किंवा 8 चुलत भावंडांसाठी आनंदाने माझा जीव धोक्यात घालायला तयार असेन. अगदी बरोबर. हे गणित किती क्रूर पण अचूक आहे बघा. एका भावामध्ये 50% जीन्स असतात, त्यामुळे 2 भावांचे मिळून प्रत्येकी 50 म्हणजे 100% जीन्स वाचतील. हां. आणि एका चुलत भावंडामध्ये 12.5% असतात. तर 8 चुलत भावंडांची मिळूनही 100% जीन्स वाचतील. म्हणजे स्वतःचा जीव देऊनही जर जणुकांचा 100% परतावा मिळत असेल, तर जणुकांना तो सौदा फायद्याचा वाटतो. अगदी तंतोतंत. जर आपण या गोष्टीचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर यामागचा खरा स्वार्थी युक्तिवाद आपल्या लक्षात येतो. म्हणजे कसा? जेव्हा एखादा प्राणी आपल्या नातेवाईकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो ना, तेव्हा तो वरवर पाहता अत्यंत निस्वार्थी किंवा प्रेमळ वाटतो. आपण त्याला शूर म्हणतो. हो, आपण त्याचं कौतुक करतो. पण जीन्सच्या पातळीवर पाहिलं तर तो निव्वळ थंड डोक्याचा स्वार्थ असतो. नातेवाईकांचे प्राण वाचवून जणूक प्रत्यक्षात स्वतःचेच प्राण वाचवत असतात. बापरे. स्वतःचं शरीर नष्ट झालं तरी चालेल, पण भविष्यकाळासाठी जीन पूलमध्ये स्वतःची संख्या अबाधित ठेवणं हाच त्यांचा एकमेव अजेंडा असतो. हे सगळं ऐकायला अगदी लॉजिकल वाटतंय. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. विचारा ना. आणि हा मला एक खूप मोठा विरोधाभास वाटतो. बघा, जर एखाद्या प्राण्याचा सख्खा भाऊ आणि त्याचा स्वतःचा मुलगा
या दोघांमध्येही त्याचे 50% जनुक समान आहेत. हो, आपण मगाशीच पाहिलं तसं. गणिताच्या भाषेत सांगायचं तर दोघांचीही किंमत त्या जनुकांसाठी अगदी सारखीच आहे. तरीही निसर्गात आपण नेहमी पाहतो की भावा-बहिणींच्या काळजीपेक्षा पालकत्व म्हणजे स्वतःच्या मुलांची काळजी घेण्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. प्राणी आपल्या भावांसाठी सहसा जीव देत नाहीत जेवढे ते आपल्या पिल्लांसाठी देतात. जर जीन्सची टक्केवारी सारखीच आहे तर निसर्गात हा दुजाभाव का बरं? हा प्रश्न खूपच मार्मिक आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला गणितातला आणखी एक घटक पाहावा लागेल. इथे आपल्याला निसर्गातील ॲक्च्युअरियल किंवा जीवन विम्याच्या गणिताकडे वळावं लागतं. जीवन विमा म्हणजे प्राण्यांमध्ये? हो, जीन्स फक्त टक्केवारी बघत नाहीत, ते आयुर्मान आणि निसर्गातील जोखीम व लाभाचं गणितही मांडतात. डॉकिन्स यांनी याला ॲक्च्युअरियल वेटिंग्स असा शब्द वापरला आहे. अच्छा. याचा अर्थ असा की तुम्ही नुसतं समोरच्याचं तुमच्याशी असलेलं नातं बघून चालत नाही, तर त्या समोरच्या व्यक्तीचं किंवा प्राण्याचं उरलेलं आयुष्य किती आहे, त्याची क्षमता किती आहे, हेही पाहावं लागतं. अरे वा, म्हणजे हे एखादा लाईफ इन्शुरन्स अंडररायटरसारखं काम झालं की? अगदी बरोबर ओळखलत. एक इन्शुरन्स एजंट जसा नेहमीच समोरच्या व्यक्तीचं वय, त्याला भविष्यात असलेले आजारांचे धोके आणि त्याचा परतावा ओळखून मगच आपली पॉलिसी देतो. तो कधीही म्हाताऱ्या माणसावर मोठी जोखीम घेत नाही. जणू काही असंच काम करतात का? हुबेहूब असंच. जणूक हे प्राण्यांच्या मेंदूला असंच कॉस्ट बेनिफिट म्हणजे नफा-तोटा विश्लेषण करण्यासाठी प्रोग्रॅम करत असतात. म्हणजे कसं? एखादं उदाहरण देऊन सांगाल? हो ना, हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा एका आजीचे आणि तिच्या नातवाचे 25% जीन्स समान आहे. हां. आता नातं समान असलं तरी आजीचं वय झालं आहे, तिची प्रजनन क्षमता किंवा रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी संपली आहे. याउलट नातवाचं संपूर्ण आयुष्य त्याच्यासमोर आहे आणि तो भविष्यात ते जीन्स दुसऱ्या पिढीत नेऊ शकतो. बरोबर. त्यामुळे एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी जुन्या पिढीपेक्षा नव्या पिढीला वाचवण्यात जनुकांचा निव्वळ फायदा नेहमीच जास्त असतो. अच्छा. त्यामुळेच निसर्गात मोठ्या भावाने लहान भावाची काळजी घेणं किंवा पालकांनी मुलांची काळजी घेणं हे जास्त नैसर्गिक ठरतं. हे निर्णय प्राण्यांच्या भूतकाळातील हजारो वर्षांच्या उत्क्रांतीच्या अनुभवांवर आधारित असतात. हे नफा-तोटाचं गणित खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे केवळ टक्केवारी नाही, तर गुंतवणुकीवरील परतावा बघितला जातो इथे. होय, अगदी तसंच. पण या सर्व हिशेबात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि तो घटक म्हणजे खात्री किंवा सर्टन्टी. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे बघा, एखादा प्राणी आपलाच नातेवाईक आहे यावर तो प्राणी 100% विश्वास ठेवू शकतो का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे ना? होय, आणि यावरून उत्क्रांतीमधला एक अत्यंत महत्वाचा पैलू उघड होतो. जीन्सच्या दृष्टिकोनातून खात्री ही जगातली सर्वात मोलाची गोष्ट आहे. मला सांगा, कोणत्याही प्राण्याला सर्वात जास्त खात्री कोणाबद्दल असते? तर स्वतःबद्दल. स्वतःच्या शरीरात 100% स्वतःचे जनुक आहेत, यात कोणतीही शंका नसते. बरोबर. स्वतःच्या अस्तित्वाची खात्री असतेच. त्यामुळेच निसर्गात स्वतःचा जीव वाचवणे हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्यावर असतं. आणि नातेवाईकांच्या बाबतीत ही खात्री नेहमीच कमी जास्त असते. ती कशी काय? उदाहरणार्थ, एखादी मादी जेव्हा पिल्लाला जन्म देते तेव्हा हे माझंच पिल्लू आहे याची खात्री तिला 100% असते, कारण तिने स्वतः त्याला जन्म दिलेला असतो. अगदी बरोबर. पण समजा एखादा नर असेल तर हे माझंच पिल्लू आहे याची त्याला 100% खात्री कधीच असू शकत नाही. किंवा हा माझाच भाऊ आहे याची खात्री त्याहून थोडी कमी असू शकते, कारण तो खरोखरच सख्खा भाऊ आहे की सावत्र हे त्याला कसं कळणार? अगदी अचूक. आणि जिथे जिथे या खात्रीचा अभाव असतो ना, तिथे तिथे निसर्गात अनेक मोठ्या चुका होताना दिसतात किंवा त्या प्राण्यांची फसवणूक होते. फसवणूक म्हणजे कशी? डॉकिन्स यांनी पुस्तकात एक अतिशय हृदयस्पर्शी पण वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचं उदाहरण दिलंय. अनेकदा आपण पाहतो की माकडांच्या टोळीत एखाद्या मादीचं पिल्लू दगावतं. ती शोकात असते. अशा वेळी ती अनेकदा दुसऱ्याचे एखादं अनाथ पिल्लू चक्क दत्तक घेते. ती त्या अनाथ पिल्लाला स्वतःचं दूध पाजते, त्याला उराशी कवटाळून त्याची पूर्ण काळजी घेते. अरे, हे तर खूप सुंदर दृश्य आहे. वरवर पाहता हो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही एक मातृत्वाची चुकीची प्रतिक्रिया किंवा मिसफायर ऑफ मटर्नल इन्स्टिंक्ट आहे. खरंच ऐकायला हे किती भावनिक आणि सुंदर वाटतं. पण जर आपण आत्तापर्यंतची चर्चा केली त्या स्वार्थी जीन्सच्या गणितातून या उदाहरणाकडे पाहिलं तर ही एक खूप मोठी चूक आणि संसाधनांची भयंकर उधळपट्टी नाहीये का? होय ना. कारण त्या अनाथ पिल्लामध्ये त्या मादीचे 0% जीन्स आहेत.
तिचं दूध, तिची ऊर्जा, तिचा वेळ सगळं काही अशा एका जीन्ससाठी वाया जातंय जे तिचे नाहीतच. निसंशय उत्क्रांतीच्या दृष्टीने ती एक भयानक चूकच आहे. बापरे. निसर्गात प्राण्यांच्या मेंदूत काही साधे नियम कोरलेले असतात. माकडाच्या बाबतीत तो नियम असतो की जे पिल्लू रडतंय आणि ज्याला मदतीची गरज आहे त्याला दूध पाजा. अच्छा, म्हणजे तो एक अंध नियम असतो. हो, पण जेव्हा एखादं अनोळखी अनाथ पिल्लू रडतं तेव्हा मादीच्या मेंदूतले ते नियम अंधपणे काम करतात आणि तिला कळतच नाही की आपण फसवले जात आहोत. आणि निसर्गातील सर्वात मोठे फसवणूक करणारे प्राणी याच कमकुवतपणाचा फायदा घेतात. याचं सर्वात उत्तम आणि क्रूर उदाहरण म्हणजे कोकिळ पक्षी. अरे हो, कोकिळेचं उदाहरण तर अंगावर काटा आणणारं आहे. हो ना. हो ना. कोकिळ पक्षी स्वतःचं घरपे कधीच बांधत नाही. ते दुसऱ्या पक्ष्यांच्या म्हणजे कावळा किंवा इतर छोट्या पक्ष्यांच्या घरट्यात गुपचूप आपली अंडी घालते. बरोबर. आणि मग काय होतं, ज्या बिचाऱ्या पक्ष्याच्या घरट्यात ते अंड असतं तो पक्षी अंधपणे माझ्या घरट्यातलं अंड किंवा पिल्लू म्हणजे माझंच पिल्लू या साध्या नियमाचं पालन करतो. एक्झॅक्टली. तो पक्षी आकाराने लहान असतो, पण तो बाहेरून अन्न आणून त्या कोकिळेच्या राक्षसी आकाराच्या पिल्लाला स्वतःचं पिल्लू समजून खाऊ घालत राहतो. कधीकधी तर ते कोकिळेचं पिल्लू त्या बिचाऱ्या पक्षाच्या खऱ्या अंड्यांना घरट्यातून खाली ढकलून देतं. किती क्रूर आहे हे. अगदी बरोबर. हा निव्वळ वेडेपणा वाटतो ना. इथे एका छोट्या पक्षाचे स्वार्थी जीन्स कोकिळेच्या स्वार्थी जीन्सकडून अक्षरशः हॅक केले गेले आहेत. हॅक केले गेले आहेत, भारी शब्द आहे हा. फसवले गेले आहेत ते. म्हणूनच जणुकांना फसवणुकीविरुद्ध सतत स्वतःची संरक्षण यंत्रणा विकसित करावी लागते. निसर्गात स्वार्थ हा नातेसंबंधांच्या गणितापेक्षाही नेहमी वरचढ ठरतो, कारण फसवणुकीचा धोका नेहमीच असतो. जोपर्यंत तुम्हाला 100% खात्री नसते की समोरचा तुमचा नातेवाईक आहे, तोपर्यंत स्वतःचा जीव धोक्यात घालणं किंवा स्वतःची ऊर्जा वाया घालवणं हे जीन्सच्या दृष्टीनं निव्वळ मूर्खपणाचं ठरतं. म्हणजे आत्तापर्यंतच्या आपल्या या संपूर्ण चर्चेचा गोषवारा सांगायचा झाला तर निसर्गात दिसणारा परोपकार, त्याग आणि प्रेम हे वरवर कितीही भावनिक वाटलं तरी त्याच्या मुळाशी जणुकांचा अत्यंत थंड, कठोर आणि गणितावर आधारित स्वार्थ असतो. हो, अगदी 100%. जणुके भावनांच्या आहारी जात नाहीत, तर ते अत्यंत हुशार आणि चतुर हिशेबनीस असतात. ते 3 गोष्टींचं गणित नेहमी मांडतात. 1 म्हणजे नातेसंबंधांची टक्केवारी. बरोबर. 2 आयुष्याचं उरलेलं वय आणि परतावा. आणि 3 नात्याची खात्री. हे तिन्ही घटक जुळून आले तर आणि तरच ते दुसऱ्यासाठी त्याग करायला तयार होतात. अगदी अचूक गोषवारा मांडलात तुम्ही. आणि या सखोल माहितीचा उपयोग फक्त प्राण्यांच्या अभ्यासापुरता मर्यादित नाहीये बरं का. म्हणजे माणसांनाही हे लागू होतं. नक्कीच. जेव्हा आपण मानवी समाजाकडे बघतो तेव्हा दैनंदिन सामाजिक संबंध, कौटुंबिक राजकारण आणि मानवी प्रवृत्ती एका पूर्णपणे नवीन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्यास मदत मिळते. अच्छा. मानवी समाजात आपण नेहमी वशिलेबाजी, ज्याला नेपोटिझम म्हणतात, किंवा घराणेशाही आणि टोळीवाद पाहतो. आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना इतरांपेक्षा जास्त प्राधान्य देतो. हो, हे तर रोजच बघायला मिळतं आपल्याला. जेव्हा आपण असं करतो तेव्हा नकळतपणे आपले हेच स्वार्थी जीन्स त्यामागे काम करत असतात. आपण त्याला कौटुंबिक प्रेम किंवा निष्ठा असं गोंडस नाव देत असलो तरी उत्क्रांतीच्या चष्म्यातून तो जीन्सचा स्वतःचाच बचाव करण्याचा आणि स्वतःचा गट वाढवण्याचा एक मार्ग आहे. बापरे, हा विचार तर मेंदूला झिंझिणे आणणार आहे. म्हणजे आपण जे प्रेमापोटे करतो असं आपल्याला वाटतं ते खरं तर एक जैविक गणित असतं. हो, बऱ्याच अंशी. पण जाता जाता एक अतिशय मोठा आणि विचार करायला लावणारा मुद्दा माझ्या मनात उभा राहतो इथे. कोणता? जर आपण या सगळ्या नियमांनी बांधलेलो आहोत, जर आपले जणूक मुळातच स्वार्थी आणि केवळ स्वतःच्या नातेवाईकांचाच किंवा स्वतःच्या गटाचा विचार करण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत, तर मग माणसाने विकसित केलेली निस्वार्थ परोपकाराची संकल्पना कुठून आली? खूप छान प्रश्न आहे. विचार करा, एखादी व्यक्ती पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला रक्तदान करते. हो. एखादा सैनिक सीमेवर देशासाठी प्राण देतो. हो. किंवा लोक अनोळखी गरिबांना, अनाथाश्रमांना लाखो रुपयांची मदत करतात. बरोबर आहे. हे असं कृत्य आहे जे निसर्गात प्राण्यांमध्ये कधीच अस्तित्वात नव्हतं. याचा अर्थ असा होतो का की मानवी जाणीव आणि आपली संस्कृती ही या विश्वाच्या इतिहासातील पहिलीच अशी गोष्ट आहे जी आपल्याच जन्मदात्यांच्या म्हणजेच त्या स्वार्थी जणुकांच्या हुकुमशाही विरुद्ध चक्क बंड पुकारण्यास सक्षम आहे. खरोखरच चक्रावून टाकणारा आणि अतिशय सुंदर विचार आहे.
आपण जरी बायोलॉजिकली जीन्सच्या मशीन्स असलो तरी आपली संस्कृती, आपली बुद्धिमत्ता आणि आपले विचार आपल्याला त्या स्वार्थी जैविक मर्यादांच्या पलीकडे जाण्याचं स्वातंत्र्य देतात. क्या बात आहे. रिचर्ड डॉकिन्स यांनी यालाच मीम्स किंवा सांस्कृतिक उत्क्रांती असं म्हटलं आहे. जीन्स फक्त शरीराची रचना करतात, पण आपले मीम्स म्हणजेच आपल्या कल्पना आणि आदर्श हे जीन्सच्या पलीकडे जाऊन काम करतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतात. एकदम भारी. म्हणजे सुरुवातीला आपण त्या ज्या खेळाडूचं उदाहरण घेतलं होतं ना, जो फक्त संघाच्या जर्सीसाठी स्वतःचा बळी देतो. हो, निसर्गातले प्राणी तसे वागत असतील, पण कदाचित माणूस हा या पृथ्वीवरचा असा एकमेव प्राणी आहे जो ती स्वार्थी जीन्सची जर्सी स्वतःच्या अंगावरून उतरवून बाजूला ठेवू शकतो. नक्कीच. आणि फक्त एक माणूस म्हणून कोणत्याही नात्याच्या किंवा गणिताच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या अनोळखी माणसासाठी विश्वासाने खेळू शकतो, त्याला मदत करू शकतो. अगदी खरंय. माणसाची हीच क्षमता आपल्याला या जगात खऱ्या अर्थाने अद्वितीय बनवते. याच चक्रावून टाकणाऱ्या पण तितक्याच आशादायी विचारासह आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट विषयासोबत.